फेस टॅनिंग म्हणजे चेहरा काळा पडणं, मान काळी पडणं हे काबरं आहे आणि याच्यावर आपण सोपे कुठले कुठले स्वस्तात उपाय करू शकतो ते आज बघणार आहोत. चेहरा काळा का पडतो? चेहऱ्याला SPF नाही लावलं म्हणजे सनस्क्रीन नाही लावलं की चेहरा काळा पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, थंडीमुळे सुद्धा चेहरा खूप जणांचा काळा पडत असतो. बऱ्याच चुकीच्या क्रीम लावत असल्यामुळे चेहरा काळा पडतो. कुठलीच क्रीम न लावल्यामुळे पण चेहरा काळा पडतो. आपण बघूया चेहरा काळा पडल्यावर काय काय उपाय करायचे. सर्वप्रथम हे ट्राय करा की तुम्ही बाहेर जाताना तुमचा चेहरा आहे ना पूर्णपणे बांधून चालत जा. खूप सोपं आहे. कृपया करून म्हणजे पुरुषांनी हेल्मेट घाला आणि महिलांनी प्लीज पूर्णपणे स्कार्फ बांधून चाला किंवा मास्क लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आहे ना धूळ कमी राहील आणि तुमचा चेहरा काळवडणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरातून निघताना एक चांगली सनस्क्रीम लावत चला. सनस्क्रीम तुमच्या चेहऱ्याला काळं करण्यापासून खरोखर वाचवत असते. सनस्क्रीम कोणतं चांगलं आहे? मेडिकलमध्ये मिळणारं 188 रुपयाचं नॉल सनस्क्रीम चांगलं आहे. पिलग्रीमचं सनस्क्रीम छान आहे. लस्टर मॅजिकचं सुद्धा सनस्क्रीम चांगलं आहे. तिघांपैकी तुम्हाला जे पण आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात. सनस्क्रीम लावल्यामुळे चेहऱ्यावरचे वांगाचे डाग पडत नाही. डाग पडलेले असले ते कंट्रोलमध्ये राहतात. चेहरा काळा पडत नाही. चेहरा टॅनिंग होत नाही. चेहरा फेअरचा फेअरच राहतो. म्हणून घरातून निघताना सनस्क्रीम जे आहे ते लावायला हवं. तुम्ही तुमचा चेहरा साफ कशाने करत आहात? प्लीज साबणाने चेहरा धुवू नका. मी तर म्हणेल फेसवॉशने सुद्धा धुवू नका. चेहरा कशाने धुवायचा असतो? एक, क्लिन्झिंग मिल्क लावा. क्लिन्झिंग मिल्कनी चेहरा खूप चांगला स्वच्छ निघतो आणि कमी केमिकल असतात. आणि दुसरं, मसूरचं पीठ फेसवॉश म्हणून वापरा. म्हणजे मसूरचं पीठ हातावर घ्यायचं, पाणी टाकायचं, फेसवॉश सारखे हात रब करायचे आणि पूर्ण चेहरा धुवून काढायचा. सर्वात उत्तम मार्ग आहे हा. तर तुम्ही चेहऱ्याला मसूरचं पीठ जे आहे तर ते सुद्धा फेसवॉश म्हणून लावा. तुम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटेल. मी रेग्युलरली मसूरचं पीठच वापरते. अजून काय काय आहे? चेहऱ्याला आहे ना फेस मास्क लावायला विसरायचं नाही. आता फेस मास्क कोणते कोणते चांगले आहेत? तुम्ही बाहेरचे फेस मास्क घेऊ शकतायत, ते सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्ही विकतचे घेतलेले फेस मास्क. आणि तुम्हाला विकतचे फेस मास्क आवडत नसतील ना, माझ्या स्वतःचा घरचा सर्वात आवडीचा फेस मास्क जर का तुम्ही म्हणाल ना, ओट्सचा. कोरडे ओट्स घ्यायचे, मिल्क ओट्स मिक्सरमध्ये बारीक करायचे, त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आणि ते पूर्ण चेहऱ्याला मानेला लावायचं आणि 10 मिनिटांनंतर हात ओले करायचे आणि चांगला चेहरा छान घासून काढायचा आणि मग चेहरा धुवायचा. हा माझा सर्वात आवडीचा फेस मास्क आहे. या फेस मास्कने चेहऱ्याची टॅनिंग निघते, चेहरा गोरा होतो, चेहऱ्याला नरिशमेंट मिळते आणि चेहऱ्याला काय म्हणतात त्याला, सॉफ्टनेस खूप चांगला येतो. फेस मास्क हे तुमच्या स्किनवरची डेड स्किन काढते. मार्केटमध्ये मिळणारे कोणते कोणते फेस मास्क चांगले आहे? मुलतानी माती हा एक चांगला फेस मास्क आहे. त्यानंतर हिमालयाचा नीम फेस मास्क मिळतो मार्केटमध्ये, 10 रुपयाला असतो तो पण एक चांगला ऑप्शन आहे. याचबरोबर तुम्हाला गोल्डनचे सुद्धा काही पिल मास्क मिळतील, ते सुद्धा खूप चांगले असतात. तुम्ही ते पण वापरू शकतात. 24 कॅरेटचे फेस मास्क मिळतात मार्केटमध्ये. पिलग्रीम कंपनीमध्ये आहे, ज्याची कॉस्ट काहीतरी 40 रुपये आहे. ते सुद्धा चांगले आहे. क्ले मास्क सुद्धा चेहऱ्याला खूप जास्त चांगले आहे. तुम्ही ते पण फेस मास्क चेहऱ्याला लावू शकतात. मास्क लावल्याने चेहरा चांगला उजळतो. रात्री झोपताना जर का तुम्ही चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून झोपले आणि सकाळी उठल्यावर चेहरा धुतला तर तुम्हाला दिसेल तुमच्या चेहऱ्याची जी टॅनिंग आहे ती बऱ्यापैकी निघालेली राहील. या सोप्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी व्हाईटनिंगला करू शकतात. अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो, मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्सेस. फक्त 999 रुपयांमध्ये आहे हा कोर्स. 2 टप्प्यांमध्ये पण तुम्ही फी भरू शकता. दैनंदिन मराठी भाषेत शिकवली जाणार आहे. अगदी ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय ते पण माहीत नाही आहे तर ते सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय, इथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत सर्व शिकवलं जाणार आहे. पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तर तुम्हाला पण जर का शेअर मार्केटच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल